नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी दीपाली भाले. रवी दीपाली कपल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला काहीतरी दाखवत आहे, तुम्हाला दिसतही आहे. आज आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो होतो घर बघण्यासाठी. रवी, मी आणि माझी मम्मी आम्ही तिघजण गेलेलो. तर हे जे घर वगैरे तुम्हाला दिसत असेल समोर, तर त्या घरात आम्ही प्रवेश करण्यासाठी माझी मम्मी पाय टाकतच होती. तेवढ्यात माझ्या मम्मीने त्याच्यावरून म्हणजे सापावरून पाय टाकून ती आतमध्ये गेलेली होती. आणि मी तिच्या मागे-मागे जात असताना मी पाय टाकताच मला तो साप दिसलेला होता. त्यामुळे मी मागे सरकले आणि थोडासा आवाज केला आणि मी सांगितलं तिथल्या लोकांना, की "बाबा इथे साप आहे आणि त्याला बघा." तर मग त्या लोकांनी साप पकडणाऱ्यावाल्यांना कॉल केलेला होता. तर साप पकडणारेवाले येणार होते. तेवढ्यात ते येऊस तर आम्ही त्या सापाला काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि काही लोकांची भागदौड चालू होती त्याला बघण्यासाठी आणि इथले जे काका होते, ते त्या सापाला थोडंसं हलकं म्हणजे थोडंसं काढण्याचा प्रयत्न करत होते, पण तो विटांखाली अडकलेला होता. कारण तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची म्हटलं तर, तो एका बेंडकीला तोंडात घेऊन बसलेला होता. म्हणून तो तिथून हलतच नव्हता. पण आम्हाला माहिती नव्हतं, की तो तिथून का हलत नाहीये. आणि नंतर त्याच्या अंगावरचे जे दगड आणि विठा आम्ही काढल्याच्या नंतर आम्हाला कळलं, की तो तोंडामध्ये बेंडूक पकडून बसलेला होता. आणि बिचाऱ्या बेंडकूला इतकं जोरात त्याने पकडलेलं होतं, की तिचं रक्त वगैरे निघालेलं होतं. तुम्हाला थोडंसं पुढे व्हिडिओ पूर्ण बघता-बघता तुम्हाला तेही दिसणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला भेटणार आहेत, की आम्ही साप कसा पकडलेला आहे, त्याला कसं पकडणारे येऊन पकडून घेऊन गेले, तो केवढा मोठा होता. तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला भेटणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी लोकांना सांगत होते, की त्याच्यावरच्या विठा वगैरे काढा आणि त्याला बाहेर जाऊ द्या, मोकळ्या जागेत तो बाहेर निघून जाईल. पण जेव्हा तो वीट काढला तेव्हा तो मोकळ्या जागेमध्ये न जाता तो घराच्याच दिशेने पळाला होता. तुम्हाला दिसत असेल आणि ज्या साईडने तो चालला होता त्या साईडने त्या ठिकाणी एक पाण्याचा हौद बनवलेला होता. घर बांधकाम चालूच आहे आणि तिथे पाण्याचा हौद बनवण्याची तयारी आहे. बघा तुम्हाला दिसत असेल तो आतमध्ये गेलेला आहे. पण तो आतमध्ये जाता-जाता त्या पाईपखाली अटकून बसला. आणि तो पाईपाखाली अटकून बसला होता त्यामुळेच तो साप पकडणाऱ्या लोकांना तो तिथे भेटला आणि जर तो तिथे नसता अटकलेला तर तो हौदामध्ये पडला असता आणि नंतर हौदातून कसंबसं काढलंच असतं त्याला, पण बरेच झालं देवाची कृपा की तो पाण्याच्या हौदामध्ये न पडता तो पाईपमध्ये अटकलेला होता. पुढे तुम्हाला दिसत असेल मी झूम करून दाखवलं होतं की तो जो व्हाईट कलरचा छोटा पाईप दिसतोय ना, त्या पाईप खाली तो अटकलेला होता. तो बघा थोडासा नॉर्मली वळवळ करताना तो दिसत आहे. आणि मग मी तिथून माझं पूर्ण व्हिडिओ करणं चालूच होतं. तिथे आम्ही गेल्याच्या नंतर घर बघायला आम्ही गेलेलो, पण घर न बघता आम्हाला हे दुसरंच काम लागलेलं होतं. घर न बघता आम्ही हे सगळं काही काम पूर्ण करूनच मग नंतर आम्ही घर बघायला सुरुवात केली. कारण कसं आहे ना, एखाद्या वेळेस साप वगैरे दिसला तर आपण थोडंसं हलचल वगैरे करतोच, लोकं जमा होतात, आवाज वगैरे होतोच. त्यामुळे आम्हालाही काही घर बघण्याची काही एवढी इच्छा होत नव्हती. त्यामुळे आम्ही पूर्ण सापाला पकडून घेऊन जाऊसतर आम्ही तिथेच आमचं काम चालू होतं. तर इथे साप थोडासा दिसत नव्हता. पण आमचं लक्ष पूर्ण त्याच्यावरच होतं, की बाबा तो खाली जाईल, कुठे दुसरीकडे जाईल म्हणून आम्ही त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून होतो. आणि माझा व्हिडिओ पण करणं चालू होतं. कारण तुम्हाला माहितीच आहे, की रवी दीपाली कपल ब्लॉग्समध्ये मी ह्या चॅनलला फक्त आणि फक्त ब्लॉग्स बनवते. माझे घरचेही ब्लॉग्स असतात रवीचे आणि माझे आणि बाहेरचे पण. त्यामुळे मी बाहेरचे पण ब्लॉग्स बनवत असते. तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन-नवीन ब्लॉग्स बघायला भेटतील. त्यामुळे तुम्ही माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तुम्हाला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं, की सापाने बेंडूकला पकडून ठेवलेलं होतं तोंडामध्ये. तर तुम्ही बेंडूक बघू शकता, की तिला बघा त्याने कसं पकडून ठेवलं होतं. आणि तिचं एवढं सारं रक्त निघालेलं आहे. बिचारी मेलेली नाहीये ती, जिंदाच होती. पण जर मी सापाला बघितलं नसतं, तर सापाने तिला गिळून घेतलं असतं आणि ती बिचारी मेली असती. पण आम्ही सापाला पण ही वाचवलं, त्याला मारू नाही दिलं आणि बेंडूकही वाचली. त्यानंतर तुम्ही बघू शकता साप पकडणाऱ्या वाल्याला आम्ही कॉल केला होता, तर तो इथे आला आणि त्याने बघा आता तुम्ही बघू शकता समोर, की सापाला कसं पकडलं होतं. मला तर एक गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, की साप पकडणारे कसे पकडत असतील? त्यांच्याकडे काही मंत्र असेल किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची हिंमत असेल हे माहिती नाही. पण त्यांनी खरंच खूप हिमतीने त्याला पकडलं होतं. लोकांना बघताच मरणाचे घाबरतात. त्याच्याजवळून जाण्यासाठी सुद्धा हात-पाय थरथर करायला लागतात. पण हे पकडणारे आय डोंट नो की कसे पकडतात. त्यांनी खूप
हिमतीने आणि ताकदीने त्याला पकडलं होतं. जितकी आपण ताकद लावू ना, तितक्या ताकदीने सुद्धा तो निघत नव्हता बाहेर. इतका जाम त्याने पाईपाला पकडलेलं होतं. मी सुद्धा बघून घाबरत होते. पण एक खरं म्हणायचं म्हटलं तर दीपाली भाले ही आता घाबरणारी नाहीये. दीपाली रवी कपल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. ती जेव्हापासून महादेवाला मानते तेव्हापासून तिने घाबरायचं सोडून दिलेलं आहे. तर मला काही एवढी भीती वाटली नव्हती. म्हणून त्यामुळे मी थोडंसं जवळ-जवळ जाऊन व्हिडिओ वगैरे बनवत होते. तर बघा तुम्ही बघू शकता. जे पकडत आहेत ना, त्यांनी बघा हातामध्ये कसं पकडलेलं आहे. तुम्हाला हे बघून थोडंसं थरकाप होत असेल, भीती वाटत असेल आणि मलाही थोडीशी वाटत होती, पण मी थोडंसं मनातून माझ्या भीती काढून टाकलेली होती. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, मी सुद्धा बघत आहे, बघत थांबलेली आहे. लेडीज जमा झालेल्या होत्या. इथे नवीन घराचे बांधकाम चालू आहेत, त्यामुळे शेजारी लोकं काही जास्त नव्हते. पण जे राहायला आलेले होते नवीन-नवीन ते लोकं इथे आलेले होते बघायला. आणि ते बघत होते आणि त्यांचं चालू होतं की तेही सांगत होते आम्हाला की कालच रात्रीला एक इथे त्यांच्या सोसायटीमध्ये साप निघालेला होता म्हणून तर ह्याच दादांनी इथे येऊन सापाला पकडून घेऊन गेले होते आणि आज त्यांचं सेकंड म्हणजे ते दुसरी वेळेस पुन्हा इथे साप पकडायला आले होते आणि बघा तुम्ही दादांचा प्रयत्न चालू होता साप काढण्याचा. तो इतका जाम पकडून ठेवलेला होता सापाने की तो निघत नव्हता बाहेर. बघा तुम्ही कसं पकडलेला आहे त्याने, तो निघतच नव्हता आणि दादांचे प्रयत्न चालू होते त्याला बाहेर काढण्याचे आणि लास्टला तो निघालाच तिथून, पण कसा निघाला तुम्ही बघू शकता. व्हिडिओला न स्किप करता म्हणजे व्हिडिओला अर्ध्यात न सोडता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. पुढे पण खूप काही प्रकरण घडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा साप निघालेला आहे आणि दादांनी त्याला बाहेर आणलं. त्यानंतर सापाला आम्ही भरणीमध्ये भरण्यासाठी एका लेडीजकडून भरणी मागवलेली होती आणि त्यांनी पण बघा तुम्ही बघू शकता किती छोटी भरणी दिली होती आणि मला भीती वाटत होती की एवढ्या छोट्या भरणीमध्ये दादा आता सापांना कसं टाकतील. पण बघा किती प्रयत्न चालू होते आणि तो इतका इतका म्हणजे ताकदवान होता ना की तो बिलकुल भरणीमध्ये जात नव्हता. खूप प्रयत्न करत होतो आम्ही भरणीमध्ये टाकण्याचे, पण मग तो जातच नव्हता. आणि ह्या ठिकाणी पण मला खरंच इतकी भीती वाटत होती ना की तो खूप असं वरती-वरती मान करत होता. मला तर असं वाटत होतं की काय होईल आता? पण लास्ट तो भरणीमध्ये गेलाच. आणि तुम्ही बघू शकता आता कशाप्रकारे तो भरणीत जातोय आणि दादांनी किती प्रयत्न करून त्याला कशाप्रकारे त्याने भरणीमध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकता. जे पण साप पकडणारे असतात खरंच त्यांच्यामध्ये खूप हिंमत आहे बघा. सगळेच लोकं लांब राहून बघताय आणि ते दादा एकटेच तिथे प्रयत्न करताय. त्याला हातामध्ये पकडून घेऊन भरणीत टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि मला तर वाटत होतं की शेवटी तो भरणीत जातो की नाही, पण मग शेवटी दादांनी त्याला भरणीमध्ये घेतलंच टाकून. तुम्ही बघू शकता बघा कशाप्रकारे त्यांनी भरणीमध्ये टाकलेलं आहे. भरणीचं झाकण न लावता त्यांनी वरतून हात लावलेला आहे. बापरे! कोणाची हिंमत एवढी होणार नाही. पण त्यांनी त्याच्यामध्ये टाकून शेवटी नंतर झाकण लावलं. इथे काम सक्सेस झालेलं होतं. कारण त्याला न मारता भरणीमध्ये टाकून त्याला बाहेर सोडण्यासाठी त्याला भरणीत टाकलेलं होतं. त्याला कोणीही मारणार नाही आणि जे पण असे पकडणारे असतात ते मारत नसतात. त्याला बाहेर कुठेतरी जंगलामध्ये दूर नेऊन सोडतात. त्यानंतर इथं काम सक्सेस झालं आणि त्यामुळे आम्ही सगळे खुश झालो की बाबा त्याला सापडला म्हणून. त्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये पूर्ण स्किप न करता बघा. व्हिडिओ सोडू नका कारण तुम्हाला पुढची मज्जा पुढे बघायला भेटणार आहे. तुम्ही जर ते न बघण्यासाठी व्हिडिओ जर सोडून गेला तर तुम्हाला पुढची मज्जा बघायला भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा की आता पुढे काय होणार आहे. जे लोकं ज्या गोष्टीला जास्त घाबरतात ना, त्या लोकांमध्ये जर कुठल्या गोष्टीची हिंमत आली ना, ते सगळ्या गोष्टी करू शकतात. तर मी इतकी घाबरत होते, माझ्यामध्ये इतकी भीती होती, पण ती भीती माझी निघाली आणि बघू शकता तुम्ही की मी भरणीला हातात घेतलेला आहे. तर तुमच्यामध्ये जर हिंमत असेल, तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही अशी भरणी हातामध्ये घेऊ शकता का? मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय नक्की देईल. तर बघा इथे मी खूप घाबरले होते. रवी मला विचारत होता की तुम्हाला काही बोलायचं आहे का? म्हणजे रवी मला विचारत होता. मी म्हटलं सॉरी मी काहीच नाही बोलू शकत कारण माझ्या अंगामध्ये खूप थरकाप सुटलेला आहे आणि मी खूप घाबरले होते. तर अशा प्रकारे माझा ब्लॉग मी केलेला आहे. तर ह्या ब्लॉगला स्किप न करता